काल गणपती बाप्पांचा वाढदिवस होता, त्यासाठी मला देवपूजेसाठी लागणारी फुलं मी बाजारात घ्यायला गेलेली होती. हा आहे गोदामाईचा घाट. इथे असंख्य अशी फुलं आलेली असतात विकायला, वेगवेगळे कलरचे. या बाजारात आपली नजरच हटत नाही. जिथे बघाल तिथे गोदामाईच्या काठापासून तर अगदी दूरवरपर्यंत फुलांचा बाजार पसरलेला आहे. खूप सुंदर अशी फुलं इथं असतात. नंतर ना मी भाज्याही आणलेल्या होत्या, भाज्या निवडून घेतल्या आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा डब्यांमध्ये पॅक करून ठेवून दिल्या. भाज्या आणणं जितकं सोपं आहे ना, पण ते निवडून व्यवस्थित खराब होणार नाही याची काळजी घेऊन डब्यांमध्ये पॅक करून फ्रीजपर्यंत पोचवणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर बाहेर राहिल्या भाज्या तर सगळ्या खराब होतात आणि पैसेही वाया जातात. आता जरा हिवाळ्यामुळे भाज्या स्वस्त झालेल्या आहेत, त्याचा आनंद तर आपण घ्यायलाच हवा. पुढच्या महिन्यापासून परत भाज्या महाग होतील. नंतर ना फ्रीजला थोडा कपडा मारून घेतला, मॅट स्वच्छ करून घेतल्या आणि फ्रीज मी परत असा ऑर्गनाईज करून ठेवून दिला. फ्रीजमध्ये भरपूर भाज्या असतील ना, तर असं वाटतं की आपण खूप श्रीमंत आहोत आणि आपल्याकडे भरपूर असा स्वयंपाक करण्यासाठी म्हणजे भरपूर अशा भाज्या अवेलेबल आहेत. छान ताजी गाजर आणली होती, त्याचा हलवा करून घेतला. अगदी गाजर किसून घेतली, 2 चमचे तूप टाकलं आणि नंतर ना त्याला थोडं मिक्स करून घेतलं. नंतर कलर बदलल्यानंतर दूध टाकलं. दूध हे कोमट होतं आणि मग चांगलं दूध मी पूर्णपणे आटू दिलं. तोपर्यंत ना बाकीची कामं करून घेतली. डिशवॉशरला भांडी लावायची होती, भांडी लावून घेतली आणि बाकीची भांडी हाताने घासायची होती, लाकडी, प्लास्टिकची, नंतर आपली ब्लॅक कोटेड, तर ती चाकू, कैची हे सगळं हाताने घासून घेतलं. डिशवॉशरचं म्हणाल तर भांडी अगदी चकचकीत निघतात, स्वच्छ निघतात. फक्त थोडा आपल्याला म्हणजे कष्ट करावे लागतात की उष्ट सगळं काढून घ्यावं लागतं आणि मग भांडी ठेवावी लागतात. एवढाच प्रॉब्लेम असतो, दुसरं काही नाही. असंही आपण मावशींना भांडी स्वच्छच करून देत असतो. म्हणून मग मला डिशवॉशर हा बेस्ट ऑप्शन वाटतो. नंतर मी छान असं डिशवॉशर वगैरे ऑर्गनाईज केलं. किचनमध्ये आली तर गाजरच्या हलव्यामधलं दूध सगळं आटून झालेलं होतं. साखर टाकली, अगदी कमीच टाकली आणि मग मिक्स केलं आणि 1 चमचा तुपामध्ये मी 3-4 काजू बदाम थोडे जाडसर कुटून घेतले आणि हलवा तयार झाला. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि फॉलो करायला नक्कीच विसरू नका. बाय बाय.